त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 7823801502। नमस्कार, आपण आज आता विटा बस स्थानक या परिसरात म्हणजे विटा बस स्थानकामध्ये आपण आलोय। 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत। बऱ्याच पालकांच्या तक्रारी होत्या की कमीत कमी परीक्षा सुरू असताना तरी भरलेली गाडी थांबत नाही। म्हणजे काही वाहन चालकाकडून असं सांगण्यात येते की गाडी भरलेली असल्यामुळे आम्हाला थांबवता येत नाही। मग आपण प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी इथं आपण आलोय। आपल्यासोबत आज माळी साहेब आहेत। माळी साहेब, नेमकं काय सांगाल, तुम्ही चालक वाहकांना काय सूचना केलीत 12वी परीक्षेच्या संदर्भात? नमस्ते, मी विनायक माळी बोलतोय, TI विटा। खरं तर सध्या परिस्थिती एसटी महामंडळाकडे बसेसची संख्या कमी आहे, सर्व ज्ञात आहेत। आम्ही सर्व चालक वाहकांना सूचना केली। सकाळी मी ग्रुपलाच मेसेज टाकलाय, पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रुपला टाकलाय, किंबहुना आमच्या जिल्ह्यात टाकलाय की सर्व चालक वाहकांनी आता बसवरती काम करत असताना रस्त्यात जर विद्यार्थी दिसला तर कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे बसमध्ये जागा नाही किंवा काय नाही हे कारण सांगायचं नाही, तो विद्यार्थी घेऊन जायचा, कारण तो परीक्षार्थी विद्यार्थी आहे। आणि कोणत्याही परिस्थितीत कुणाही तक्रार येता का म्हणे, कारण उद्यापासूनच 12वी परीक्षा सुरू होतात, 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा सुरू होतात। तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो, कारण तुम्ही अडचणीत काम करताय, आम्हाला सगळे माहिती आहे, सध्या बस संख्या कमी आहे किंवा अनंत अडचणी आहेत, विद्यार्थी संख्या जास्त आहे। पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थी आपला घरातला विद्यार्थी आहे समजून तुम्ही त्या विद्यार्थ्याला काही करा, बस थांबवा, काही करून बस थांबवून त्या विद्यार्थ्याला घेऊन शेवटचा विद्यार्थी बसमध्ये चढल्याशिवाय तुम्ही ती बस मार्गस्थ करायची नाही। शिवाय आम्ही वर्कशॉपच्या सुद्धा लोकांना सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त करून कोणती गाडी रस्त्यात बंद पडू नये, कारण बंद पडल्यानंतर सुद्धा पेपरला जायला वेळ होतो, तर ती बस बंद पडणार नाही याबद्दल सुद्धा आम्ही दक्षता घेतल्या जाणार आहे। आणि मी पालकांना सुद्धा किंवा विद्यार्थ्यांना विनंती करेन की शक्यतो तुम्ही सुद्धा प्रवास करत असताना आपली स्वतःची काळजी घ्या आणि ज्या मिळेल त्या बसमधून जाण्याचा प्रयत्न करा। परीक्षेचा टाइम जर 10ला असेल तर 8ला निघायचा प्रयत्न करा। शेवटच्या बसनं जायचं असं काय 8 तास धरू नका, कारण एखादी बस बंद पडू शकते किंवा एखादी घटना घडू शकते। तर माझी फक्त एवढीच विनंती आहे आमच्या चालक वाहकांना की पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी, सर्व प्रवासी विद्यार्थी घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत तुम्ही बस मार्गस्थ करू नका, ही कळकळीची माझी विनंती आहे, कारण आता सध्या परिस्थिती तशी आहे, लक्षात घ्या। आणि आपण आता तुम्ही या सूचना केल्या त्या जवळजवळ सगळ्या विद्यार्थी पालक वर्गापर्यंत पोहोचतील, सगळे प्रामाणिकपणे काम करणारे बस चालक असतील, वाहक असतील, आज इथे उपस्थित आहेत। तर सर्वसामान्यांचा म्हणजे हक्काचा प्रवास करण्याची म्हणजे एसटी कडे पाहिलं जातं त्यांच्याकडून, परंतु आज दुसरा एक प्रश्न उपस्थित होतोय की विटा बस स्थानक जे नूतनीकरण किंवा नवीन बांधायचं आहे त्याचं 3 महिने झालं काम म्हणजे सुरू झालंय, तुमचं निधी आला असेल। आमदार सुहास बाबर यांनी त्यावेळेलाच सगळ्या पत्रकारांना बोलवून इथं सांगितलं होतं, परंतु प्रवाशांच्यात आणि सर्वसामान्य लोकांच्यात एक अशी शंका उपस्थित होती की अजून हे बस स्थानकाचं काम का बंद आहे, एकदा लोकांना तुम्ही काय सांगाल? खरं तर काम सुरू व्हायला पाहिजे लवकर, आमची अपेक्षा आहे, कारण जनतेना किंवा कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास होतोय। पण ते बहुतेक काहीतरी टेंडरची प्रोसिजर आहे, ते मलबा जो पडलेला आहे तो उचलण्याचं काम ह्या बहुतेक आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे। तशा पुढनं संकेत आलेत, काम लवकरात लवकर सुरू होईल। तरी सुद्धा त्यातून मी प्रवाशांना एक विनंती करेन की सध्या परिस्थितीत स्टँडचं काम कमीत कमी 2 वर्ष सुरू राहणार आहे। तर यावेळेस बस लावताना चालक वाहकांना मदत करा किंवा फोनवरती बोलत स्टँडवरती उभा राहू नका, कारण असं फोनवरती बोलत उभं राहिल्यानंतर बस मागं पुढं होत असताना दुर्घटना घडू शकते। तर मी प्रवाशांना आणि चालक वाहकांना विनंती करतो की जवळपास हे 2 वर्ष काम सुरू राहणार आहे, तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या। आम्ही सुद्धा सगळ्यांची काळजी घेतच आहे, आम्ही सुद्धा स्टँडवर उभा असतो, परंतु सगळेजण काही लक्ष देऊ शकत नाहीत। सगळ्यांनीच काळजी घ्यावी ही विनंती, आणि स्टँडचं काम सुद्धा सुरू होईल। धुळीचं प्रचंड साम्राज्य, प्रवाशांकरता पिण्याच्या पाण्याची सोय, आता उन्हाळा सुरू झालाय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय जरा थोडंसं कनेक्शनचा प्रॉब्लेम होता, ते कनेक्शन सुद्धा गुरुसाहेबांनी जोडून घेतलेलं आहे
आणि जे टेंडर प्रोसेस जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना सुद्धा मी सांगितले की तुमचा टँकर आम्हाला रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ या 3 वेळेत तुम्हाला टँकरनं पाणी मारून द्यावं की जेणेकरून धुळा उडू नये. त्याच्यामुळे प्रवाशांनाही त्रास होणार नाही आणि कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही. कारण धुळीचं साम्राज्य आहे का तर 100% आहे. कारण तेवढी धूळ आहे नाही असं नाही काम सुरू असल्यामुळे. पण ते आम्हाला कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा हे केलंय की तुम्हाला टँकर देतो आणि पाणी मारून सकाळ संध्याकाळ दिले जाईल म्हणून सांगितले. दुसरी गोष्ट अशी की इथं विटा हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे लॉंग रूटच्या बसेस पण बऱ्याच येतात. महिला प्रवासी तसंच पुरुष प्रवासी यांना शौचालयासाठीची अडचण इथं भासते. आणि इथं आपली जी शौचालयाची व्यवस्था आहे तिथला जो कर्मचारी आहे तो दोन्ही बाजूकडून महिलांकडून आणि पुरुष विभागाकडून इकडून पैसे घेतोय. आम्ही पत्रकारांनी सुद्धा बऱ्याच वेळेला तिथं प्रत्यक्षात त्याचं स्टिंग ऑपरेशन केलंय. तो पैसे घेताना सापडलाय आम्हाला. गुरव साहेबांशी मी परवा चर्चा केली होती. नेमकं काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय सांगाल? आणि आता त्या कसं आहे माहितीये का, पुरुषांच्याकडून पैसे घ्यायला काय हरकत नाही कारण ते मला वाटते टेंडर पद्धतीचं काम आहे. फक्त महिलांच्याकडून त्यांना पैसे घेऊच नाहीत. नाही महिलांच्याकडून अजिबात पैसे घेऊ नयेत. तसं जर आम्हाला निदर्शन तर आम्ही त्याला नाही त्याला त्याचं बोलणंही उद्धट आहे. तो पैसे घेतोयच. आणि माझं तर मत असं आहे, मला असं वाटतंय की आज एसटीची सेवा पुरुषांनी तरी पैसे का द्यावेत असा एक माझा प्रश्न आहे. तुम्ही काय सांगाल, नेमकी काय प्रोसेस आहे? त्याची कसं असतं त्यानं सुद्धा पैसे भरायचे टेंडर प्रोसेस असते. त्याला आम्ही ते ठरलेलं असतंय की पुरुषांच्याकडून फक्त तुम्ही टॉयलेटला गेल्यानंतर पैसे घ्यायचे, बाथरूमला गेल्यानंतर. महिलांच्याकडून अजिबात कोणत्याही पद्धती पैसे घ्यायचे नाहीत. जर तसं आम्हाला निदर्शनास झालं तर तशी त्यांना आम्ही दंड सुद्धा केलेले आहेत. 500-500 रुपये दंड केलेला आहेत. आणि आमचं सुद्धा लक्ष असतंय जाता येता. त्यामुळं असं महिलांच्याकडून तर आम्हाला निदर्शन आलं 100% आम्ही त्याला दंड करतो. आणि आम्हाला तसं निदर्शनास आणून द्यावं काय अडचण नाही. गुरव साहेब याबद्दल काय सांगाल? शौचालयाचा विषय खरोखर अडचणीचा आहे. बऱ्याच तक्रारी येत आहेत. नाही, शौचालयाचा विषय अडचणीचा आहे. बऱ्याचदा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर प्रोसिजर केली, कार्यवाही केलेली आहे. आता जे नेमलेले जे तिथं कर्मचारी आहेत, स्वच्छ कर्मचारी, त्यांना आपण रोजंदारीवर नेमलेला आहे. आणि त्या आस्थापनेचं म्हणजे प्रसाधनगृहाचं परिचालनाचा करार लवकरच होतोय. आणि तो करार झाला की परिचालक जे असतील त्यांना त्या कराराच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून करारात जे नमूद आहे ती कार्यवाही किंवा स्वच्छता किंवा जे काय त्यात नमूद असेल त्या अनुषंगाने आपण त्याच्याकडून ते पार पाडून घेणार आहे. आणि तक्रार होणार नाही किंवा ते स्वच्छ कसं राहील आणि सेवा चोखपणे कशी देता येईल प्रवाशांना यासाठी आपण आपल्या आगार पातळीवर प्रयत्न करणार. दुसरा एक माझ्यासाहेब असा प्रश्न आहे इथं की आता ठीक आहे ही अडचण आता आपण बघतोय, पण चालक वाहकांनाही जागा बसेस वळवायला किंवा बाहेर न्यायला जागा अपुरे. अशा परिस्थितीत खासगी वाहनं ही भरपूर प्रमाणात आत येत आहेत. विषय जरी अडचणीचा असला तरी चालक वाहकांना तो पण अडचणीचा ठरतोय की कुठूनही कशाही गाड्या येत आहेत. त्यासाठी थोडंसं तुम्ही काय नियोजन केलंय का असं चालू राहणार आहे? आता सध्या खाजगी वाहनांचा वावर आहे आणि जागा पूर्वीच्या तुलनेनं पूर्वीपेक्षा आता तुकडे आहे. आणि त्यामध्ये आता पडकामाचा थोडाफार भाग इथं पडलेला आहे आगारात सुद्धा. त्याचं पण आता टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ते उचलण्याचं काम सुरू होत आहे. अगदी 1-4-8 दिवसात चालू होईल. दुसरा राहिला विषय खाजगी वाहनांचा वावर. त्यासाठी आपण सूचना फलकामार्फत आवाहन केलेलं आहे की वाहने आगार परिसरात घेऊन येऊ नका किंवा आपल्या खाजगी वाहनामुळं एसटी बसेसला आणि इतर वाहनांना कुठला अडथळा येईल अशा ठिकाणी पार्किंग करू नका असं पण आपण आवाहन केलेलं आहे. तरी देखील आपण वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष जे आहे पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनाही आपण विनंती केलेली आहे, त्यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे की नो पार्किंग, आमचे जे नो पार्किंग आम्ही झोन तिथं जे जाहीर केलेत त्या ठिकाणचे जे काही म्हणजे तिथं पार्किंग करतायत प्रवासी असतील किंवा नसतील ते पार्किंग करून जातात किंवा प्रवासासाठी ने आण करण्यासाठी येतात. तर त्यांनी जर अशी शिस्त नाही पाळली किंवा इतर गाड्यांना अडथळा झाला किंवा काही दुर्घटनेच्या अनुषंगाने त्यांचं जर तसं काय हे असेल गाडी लावण्याचा प्रकार असेल तर ते त्यांच्या वाहतूक पोलिसांमार्फत कार्यवाही व्हावी म्हणून आपण त्यांना पत्र व्यवहार देखील केलेला आहे. या गोष्टीबद्दल आम्ही त्यांची चर्चा करू. दुसरा पण विषय असा येतोय की ज्या वेळेला बस चालक इथून गाडी बाहेर काढतात त्यावेळेला अगदी त्या पुढच्या चौकामध्ये बस मेन रोडवरच बँकेच्या समोर किंवा ते व्यंकटेश्वरा कोल्ड्रिंकच्या समोर अनेक गाड्या उभ्या असतात. त्यांना गाडी वळवता येत नाही. हे आम्ही प्रत्यक्ष अनेक वेळा पाहिले. त्यांना प्रचंड त्रास होतोय. काही जण उद्धटपणे त्यांच्याशी उलट वागतात. ह्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही पोलिसांना निदर्शनास आणून दिलेत का? हो, दिले आहेत. ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं पोलिसांशी संपर्क साधू. यावर तुम्ही काय कारवाई केली हे आम्ही वाहतूक शाखेला विचारू.
आता दुसरी गोष्ट राहिली की तुम्ही चालक वाहक आहात सगळे. नेमकं आज माळी साहेबांनी सांगितलं आणि विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने आता इथून पुढे राहणार आहे, कारण 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, समजा गाडी जरी फुल असली तरी तुम्ही ते कसं सहकार्य करा? नक्कीच आम्ही सहकार्य करू आणि शेवटचा प्रवासी घेण्याचा प्रयत्न करू. आता फक्त आता परीक्षा चालू आहे म्हणून आम्ही काय 100% प्रवासी घेणारच, स्टॉपवरून होत चालणारच असं काय नाही. इतर वेळी पण आम्ही शक्यतो 100% प्रवासी घेण्याचाच प्रयत्न करतो. हे होते आपल्या विटा बस स्थानकातील पदाधिकारी यांच्याशी आपण चर्चा केली. तरी इथं माळी साहेबांनी विनंती केली की पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना अगदी टाइम टू टाइम परीक्षेस न जाता तास ते 2 तास अगोदर त्यांना घरातून बाहेर पडलात तर हे बस चालकांनाही आणि ST विभागालाही हे अगदी सोयीचं आणि सोपं होणार आहे. राहिला विषय शौचालयाचा, तर त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे कशा पद्धतीनं शौचालयाचं भाडं हे महिलांना आकारलं गेलं तर त्यांच्याकडे तक्रार केली तर ते त्याच्यावर कारवाई करतील. आणि पोलिसांनाही आमच्या म्हणजे आता यांची चर्चा केली असता यांच्याकडून पत्र गेले किंवा यांनी तशी त्यांना सूचना केली तर पोलिसांनी खाजगी ज्या काही पार्किंग झोन आहेत तिथं नो पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावल्यात तर स्वतः पोलिसांनी कारवाई करून या विटा बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना किंवा विटा बस स्थानकाला सहकार्य करणं अगदी गरजेचं आहे. नाहीतर प्रचंड अडचणीचा विषय ठरू शकतो, कारण यांना कोण खाजगी बस वाहतूक गाड्या जे आतमध्ये घेऊन येत आहेत ते बस स्थानकाचे अधिकारी असतील त्यांना ते जुमानत नाहीत. अगदी काही तर सकाळी गाड्या लावून जातात आणि संध्याकाळपर्यंत येतात असं आमच्याही निदर्शनास आले. त्याला हे त्यांच्यावर नियंत्रण आणणं यांच्याकडे एवढी शक्ती नाही आहे, म्हणजे एवढे संख्याबळ नाही आहे. तर पोलिसांनी सहकार्य करून विटा बस स्थानकाचा कारभार कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.